दावी देवा सगुण रूप दावी देवा एकदा तरी सगुण रूप दावी देवा एकदा तरी रंग तूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा रंग तूच यश कीर्तीचा जीवनी गणेशा दुःख तिमिर नाटून येता दुःख तिमिर नाटून येता तुझ किरण आशा दुःख किरण नाटून येता तूच तिमिर आशा तूच मूर्त मांगल्याची तूच मूर्त मांगल्याची कथा विहुरी तूच मूर्त मांगल्याची जपा विहुरी सगुण रूप दावी देवा सगुण रूप दावी देवा एकदा तरी लाल फुले दुर्वाशमी तुला प्रिय भावे लाल फुले दुर्वाशमी तुला प्रिय भावे अष्टगंध सिंदूर बननी तुला विले भावे अष्टगंध सिंदूर बननी तुला विले भावे उभा जन्म जिजुदे माझा उभा जन्म जिजुदे माझा चंदना परी सगुण रूप दावी देवा सगुण रूप दावी देवा एकदा तरी शब्द रूप घेऊन साधे गीत तू बनावे शब्द रूप घेऊन साधे गीत तू बनावे नाद मधुन ताला संगे स्वरांकित व्हावे नाद मधुर ताला संगे स्वरांकित व्हावे तान घेता मधुनी एक तान घेता मधुनी एक तूच सावरी सगुण रूप दावी देवा सगुण रूप दावी देवा एकदा तरी तूच सूर ठावा मजसी तूच सूर ठावा मजसी तूच एकतारी तूच अंतरी सगुण रूप दावी देवा सगुण रूप दावी देवा सगुण रूप दावी देवा एकदा तरी आई आहे होत्या 12 मुलांची 1-2 नाही 12 मुले मारली गेल्यानंतर तिला अतिशय दुःख होत आहे. ती दुःखातून अनेक परी गेल्यानंतर सुद्धा ती बाहेर माई दुःखातून बाहेर येत नाही. आणि म्हणजे ती इतकी दुःखी होते की तिला असं वाटतं की आपला आता जीव संपवला पाहिजे. आपण जगून आता करायचं काय, मुलंही गेली आपण जगून करायचं काय. आणि ती जीव द्यायच्या हेतूने तलावाशी येते की आपण आता आपल्याला संपवायचं या हेतूने तिथे तलावाशी. आणि ही वृत्ती कशामुळे संपले तर आचार संपले. आचार कशामुळे संपले तर सद्विचार संपले. सद्विचार कशामुळे संपले तर सद अन्न खाणं संपलंय. काय अन्नावरती माणसाच्या वृत्ती स्वभाव जमत असतात आणि मुळात सद अन्नच खाणं. आता सद अन्न आणि सात्विक अन्न पुन्हा दोन्ही शब्दात तसा फरक आहे. हा कळले की नाही. कदाचित आम्ही खातो ते सद अन्न असेलही पण सात्विक असतंच असं नाही. कारण सात्विक अन्नाला काही थोडे सात्विक अन्न कशाला म्हणायचं याचे पुण्य काही यमनियम आहेत. तेव्हा सद म्हणजे चांगलं बरं चवीला बरं लागेल असं पचतं असं. आता काय वर्षानुवर्ष तेच कोण पचायची सवय झालेली आहे बऱ्याच पोटांना काहीही पचतं.
घरातलं एक वेळ पचत नाही की जे सात्विक आहे ते, पण बाहेरचं मात्र निश्चित पचतं, कारण कोठ्याला त्याचीच सवय झालेली आहे. पण त्यामुळे होतं काय, सदन्न खलन्न गेल्या असल्यामुळे, सात्विक अन्न नसल्यामुळे वृत्ती सात्विक उरल्याने आम्हाला शक्तीची उपासना करून या मायेवर मात करता आली पाहिजे. माया आणि शक्ती एकटीच दोन्ही रूप आहेत. पण माया काय करते, माया तुम्हाला भ्रम निर्माण करते आणि शक्ती तुमच्या भ्रम निराश करते. म्हणजे एकच रूप असून फरक किती आहे हे पाहत आहे. तर नारद तिथे गेलो आणि तिथे स्नानाला खाली उतरलो आणि स्नान करून वरती आलो तर परत मी नारद झालेला होतो. आणि तेव्हा मात्र तिथे तो ब्राह्मण नव्हता, तर नारदाची वीणा घेऊन विष्णू उभे होते. विष्णू उभे होते, हातात वीणा घेतलेली होती आणि विष्णू फक्त हसले जातात. आणि तेव्हा ब्रह्मदेव त्याला म्हणतो, अरे माया ही अशीच आहे, ती सगळ्यांनाच अशा तऱ्हेने फसवत असते, असं नारदांना नारायण ब्रह्मदेव सांगतायत. लक्षात घ्या, आम्ही हे समजून घ्यायला पाहिजे. आम्ही सगळ्यात सध्याच्या म्हणतात ना 4-8 दिवसांना काय नाही कलियुग आहे हो, काय हे सगळे मायेत. अरे पण का कलियुग जरी असलो, युग येणारच आहे, ते कलियुगही संपणार आहे, तर हे संपूर्ण संहार होणार आहे, पुन्हा सत्ययुग येणार आहे. पण कलियुगात खरं म्हटलं ना तर कलियुग वाईट तुम्ही म्हणता, कारण तुमच्या कर्माने नको असलेले धर्म करत नाही आणि म्हणून कर्म निर्माण करता. कलियुगाचा एक उत्तम फायदा आहे. बाकीच्या युगातून यज्ञ करायला लागत होते, हजारो वर्ष तपश्चर्या करायला लागत होते, तेव्हा कुठे त्या परमेश्वराचं, त्या जगदंबेचं दर्शन ते सुद्धा एखाद्यालाच होत होतं. पण कलियुगाचा एक फायदा आहे, नुसतं नामाला कुठचा नियम नाहीये. जाता येता उठता बसता खाता पिता जिथे असाल तिथे नाम घेऊ शकताय. आणि नुसता कलियुगाने नामाने, पण नाम घेताना नामात लक्ष देऊन, म्हणजे आम्ही राम म्हणतोय आणि पुढून जाणारी नवीनच बाबा टाटाची गाडी निघाली ती डोक्यात आहे असं नाहीये, पण टाटाच्या गाडीत बसून नाम घेतलेलं चालतंय. फार महत्वाचं आहे, कळले की नाही. तुम्ही गाडी घ्या, बंगले घ्या, परमेश्वरानेच तुमच्यासाठी हे सगळं निर्माण केलं आहे. पण त्याचा अहंकार न करता रामाचं नाव घ्या. काय त्याचा अहंकार न करता रामाचं नाव घ्या. तिथे जाणीव ठेवा हे रामकृपेने मला मिळालंय. कळलं की आम्हाला का होतं, आम्हाला गर्व होतो मी हे घेतलंय, मग राम हळूच दाखवतो. खूप महत्वाच्या कार्यक्रमाला चाललेलो असतो आणि हळूच फक्त त्या गाडीचा टायर पंक्चर होतो. कळलं की नाही. लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला कुठच्याही गोष्टीचा प्रचंड अहंकार होतो तेव्हा ही माया कार्यान्वित होते. म्हणजे पुन्हा या मायेला कार्यान्वित कोण करतं, आपलाच अहंकारने आपणच करतो. हे तुम्ही परत सांगते, वेद हे बायकांना आणि शूद्रांना वाचण्याचा अधिकार नव्हता. आता अधिकार का नव्हता, काय माहितीये, अधिकार देऊन करायचं का हा प्रश्न आहे. सध्याच्या काळात बायकांना पहिल्यांदा शिक्षण नव्हतं, त्याच्यावर सुद्धा फुलांसारख्याने खूप प्रयत्न करून बायकांना शिक्षण झालं. पण बायका सुशिक्षित झाल्या म्हणून सुखी झाल्या का हो. बघा, 2 तऱ्हेचे भाग आहेत बायका सुशिक्षित झाल्याचे परिणाम. एक, बायका सुशिक्षित झाल्यामुळे पहिली पद्धत कशी होती, बाहेरची कामं सगळी पुरुषांनी करायची आणि घराची जबाबदारी पूर्ण स्त्रीवर असायची. अन्नपूर्णा म्हणून, लक्ष्मी म्हणून. मग आणि सगळी करते आणि त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित चालत होत्या. भाजी आणून पुरुषाने घरात ठेवली तर शिजवायचं काम बाईचं होतं. पण मग त्याने भाजी बाहेरून आणली नाही तर मग बाईने भाजी करायची की नाही. तर गंमत बघा, तेव्हा कडधान्य घरात भरून ठेवायची पद्धत होती आणि ती टिकत पण होती. कारण टिकवायची कशी ही पण बुद्धिमत्ता होती. कळले की नाही. वाळवून ठेवली की कडधान्य टिकतात. मग त्या दिवशी भाजी येणार तेव्हा कडधान्य घालायचे. आठवड्याचा निर्णय स्त्री करत होती. आठवड्यात 2दा पालेभाजी झालीच पाहिजे का, तर प्रकृती नीट राहण्यासाठी, पोटा साफ होण्यासाठी, नत्रयुक्त पदार्थ जाण्यासाठी कडधान्य शिजलीच पाहिजे. हे जे बाई जे आपली जबाबदारी सांभाळत होती हो. पण आता काय झालं, आम्ही बाहेर जातो, पुरुषाच्या खांद्याला खांद्याला खात करतो म्हणून आम्ही आमची जबाबदारी सांभाळत नाही.
आणि मग बाहेरचं इलेक्ट्रिक बिल असू दे, तेव्हा इलेक्ट्रिक बिल नव्हतं, दिवं होते, पण जरी इलेक्ट्रिक बिल तरी बाहेरची जी सगळी कामं होतं, बँकिंग करायचं आहे, इलेक्ट्रिक बिल भरायचं आहे, आणखी काही खरेदी करायची आहे, हे पुरुषच करत होता. आता बायका बाहेर जातात, त्यांना कळत आहे म्हणून काय बायकांनीच करायचं. ते काय झालं, नुसती जबाबदारी कमी झाली नाही तर कामं वाढली. पण कामं वाढली त्याचबरोबर नियोजन बिघडलं. कामं वाढली म्हणजे आहे ना 2% पुरुष आणि 2% बायका, हे सगळं करत असताना सुद्धा नियोजनाने वागणार आहे. पण किती 2%, जिथे 98-99% हा होता तो 2%वर येऊन पोचला. का तर बरोबरी. मग जर आम्ही बरोबरी करतो की नाही, तर मग आम्हाला तसं वागता आलं पाहिजे. पण चुकून लेडीजमध्ये पुरुष चढला तर इथं चढलास इथं चढलास करतील. पण जड्स मध्ये लेडीज चढतात तेव्हा मात्र पुरुषांनी त्यांना उठून जागा द्यावी असं वाटतं. का? लक्षात घ्या, समभाव जर असेल तर आम्हाला समांतरे कणखर वागता आलं पाहिजे. परत नाही तर फालतू अपेक्षा करू नका. आमचा धर्म असं म्हणतो निश्चित प्रेम करायचं आहे, सगळ्यांवर करायचं आहे, जे जे जाणीचे भूत ते जाणीचे भगवंत. आणि म्हणून प्रत्येकावर प्रेम करायचं आहे, पण प्रेम हे कर्तव्यनिष्ठ असलं पाहिजे. दुबळ्या प्रेमाचा काहीही उपयोग नाही. तेव्हा आम्हाला कर्तव्यच कळत नाही, मग निष्ठा संपलीच. आधी कर्तव्य एक काहीतरी तरी असायला, कर्तव्य तरी असलं पाहिजे, तर निष्ठा तरी असली पाहिजे. तर ते दोन शब्द एकत्र करून कर्तव्यनिष्ठ म्हणजे काय ते कळेल. तर कर्तव्यनिष्ठ असणं या सगळ्या कथांचा हेतू हा आहे की आम्हाला कर्तव्यनिष्ठ राहता आलं पाहिजे. दिवस सतत त्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहत असतात. या अश्रू 9 दिवस त्याच्या अश्रू वाहण्याने होतं काय, सगळीकडे पृथ्वीला पाणी मिळतं, नद्या वाहू लागतात, कळले की नाही. पण तरी सुद्धा नुसतं पाण्याने काही पोट भरत नाही हो. म्हणून तिला पुन्हा प्रार्थना करताय आणि मग ती फळं फुलं धान्य निर्माण करते. उगाच शोगात ते असं असं करून इकडे सांगताय तिकडे सांगताय तिकडे सांगताय, कोंबडी खाते तसं त्याला किचवडणं म्हणतात. आणि हे किचवडणं एक थेंब सुद्धा बाहेर सांडायचा नसतो. हा देवीचा खेळ करताना ते अन्न कालवणं म्हणजे त्या देवीला अन्नाने, कारण तिने आम्हाला हे दिलं. ज्या क्षणी आम्हाला काही खायला नव्हतं ना तेव्हा स्वतः ती प्रकट झाली आहे. तिने आमच्या अन्नधान्याची, तिने अन्न पिकवलाय, तिने धान्य पिकवलाय, तिने फळं पिकवले. मग तिचंच तिला ते अर्पण करायचं आहे आणि त्या अन्नधान्याने तिला नाव घालायचे. काही ठिकाणी फळाने बोडण भरण्याची पद्धत आहे, कळलं की नाही. काही ठिकाणी या अन्नाने तिचं बोडण भरण्याची पद्धत आहे. बोडण या शब्दाचाच अर्थ आहे कालवणे. आम्हाला शब्दांचे विसरणं, शब्द संपत्ती कमी असल्यामुळे काळोखात उजळ की उजेडत काढो हाच सगळा प्रश्न आहे. परीचा अर्थ नसते 10 जणांना बसवतात. एक माईकवर म्हणत असतो, दुसरा एक मोबाईल बघत असतो, तिसरा उठून एक बाहेर जातो आणि आम्ही त्यांना नावं ठेवतो. गंमत म्हणजे आम्ही त्यांना नावं ठेवतो. पण मी असा विचार करते का, मी एक व्यंकटी स्तोत्र वाचते, किती मिनिटं लागतात, 5 ते 7 मिनिटं. मग 7 मिनिटं मला उठा, पण मी तिकडे कुकर लावते, टाकी भरत लावते पाण्याची, आणि घरी व्यंकटी स्तोत्र म्हणजे टाकी भरते म्हणून उठते, दुसऱ्यांदा कुकरची शिटी होते. म्हणजे मी ती 7 मिनिटं तरी एकाग्र चित्ताने ते पठण करते. का? आपण आपल्या कर्माला प्रथम त्याचा प्राणीवाडा करावा आणि मग दुसऱ्यांना नावं ठेवावं. ह्याच्यावरून निमिराजांना आपणीत असल्यामुळे इथपासून निमिष बरं तरी त्या निमिष हा शब्द तिथून निर्माण झालेला आहे. लक्षात घ्या, शब्दांच्या उत्पत्ती सुद्धा अशाच झाल्या नाही आहेत, वरून पडले नाहीत शब्द. आपण जसे वरून पडलेले आहेत ना तसे शब्द पण वरून पडलेले नाही आहेत. प्रत्येक शब्दाच्या उत्पत्ती पाठी अगदी कुठचा साधा शब्द, मी हा तुमच्या अहंकारातून निर्माण झालेला शब्द आहे आणि म्हणून मी भेळ की नाही. आम्ही लक्षात घ्यायचं, शब्दाच्या उत्पत्तीला सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे आणि ते आम्हाला कळलं पाहिजे. रामायणाकडे बघणार आहोत, कळलं की नाही. इथे ते वेळेला की आपल्याला माहिती आहे
की देवादेवांचं युद्ध होतं आणि राक्षस येऊन भृगु ऋषींच्या आश्रमाच्या पाठी जाऊन वळतात. त्या भृगुपत्नी तिथे आहे आणि ती भृगुपत्नी तिथे जी आहे तिला विष्णू येतो तिथे आणि तो विचारतो की ती नाही म्हणते. आता तो विष्णू आहे, त्याला 100% माहिती आहे की राक्षस इथे पाठवण काय झालं ना की षडरिपू सहजासहजी संपत नाही. त्या विष्णूला सुद्धा राग येतोय आणि विष्णू भृगुपत्नीचं मस्तक उडवतो. ही शुक्राचार्य यांची आली आहे. आता तिचं मस्तक उडवलं का तेवढ्यात तिथे भृगुऋषी येत आहेत. ते बघतायत विष्णू निघून गेलेला आहे, पण ते शाप देतात, ज्या कोणी माझ्या पत्नीचं मस्तक उडवलं त्याला जन्म घ्यावा लागेल आणि त्याला स्त्री विरह भोगावा लागेल. आणि नंतर तिथे देवी म्हणते वेदांप्रमाणे जो आचार केला जातो त्याला धर्म म्हणतात. माया कधीही भगवंताला हे देत नाही, पण अविद्या मात्र सर्वांना मोह पाडते. बघा कोणता शब्द कसे वापरले. अविद्या म्हणजे अज्ञान आणि अज्ञानामुळे निर्णायक शक्ती कमी होते. मोह पाडते म्हणजे का पाडते? अज्ञानामुळे निर्णायक शक्ती कमी होते. निर्णायक शक्ती नसल्यामुळे योग्य सध्याच्या भाषेत डिसिजन, मराठी भाषेत निर्णय घेता येत नाही आणि त्याच्यामुळे असंख्य चुका होतात. हे देवी सांगते देवी भगवता देवीने सांगितलेलं आहे, हे आम्ही लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर कर्म ह्याच्यावर सांगितलेलं आहे. सत्कर्म गीतेत त्याच्यावर आलेलं आहे. अकर्म निष्कर्म याच्यावरती देवीने भाष्य केलं की नेमकं कर्म म्हणजे का. तर इथे कर्म म्हणजे पुन्हा सहज जी नित्यकर्म आहे, मग पुन्हा इथे नित्यकर्म नैमित्तिक कर्म याचं वर्णन केलेलं आहे. नित्यकर्म मी कालपासून सारखी बोलतेच आहे की सकाळी ह्याच्या उठण्यापासून दिवसभरात कुठच्या काळात काय करायचंय हे तुम्हाला सांगितलं. हा भाग दासबोधात अतिशय सुंदर सांगितलेला आहे की सकाळी उठावं, आधुनिक आवरावं आणि आधुनिक आवरल्यानंतर नाश्ता हा प्रकार जर ना वल्ली आहे काही खरकट वगैरे खाण्याचा, कारण तेव्हा दुपारी देवाला नैवेद्य करायचा असायचा आणि त्यामुळे सकाळी खरकट खायचं नसायचं. पुरुषांना बाहेर कामं देऊन करायची होती, शेतीची तेव्हा कामं असायची, शेती म्हणा आराधना म्हणा काय करायची असायची आणि पुण्याहून देवाची पूजा करून नैवेद्य समर्पित बाईने करून द्यायचं आणि पुरुषाने समर्पित करायचे. म्हणून त्यांनाही आणि म्हणून काही फलहार करावा असं समर्थ म्हणतात. म्हणजे ते याच्यात सांगितलेलं आहे तेच समर्थाने म्हणून सुरुवातीला पहिला समर्थांचा अध्याय कुठे गणपती स्तवन नाही आहे. पहिला अध्याय त्यात संघात हे मी सगळं लिहिलंय की नाही, त्याला आधार कुठच्या पुस्तकांचा घेतला आहे. आपल्याला या प्रकृती ती देवी शक्ती ह्याच्यावर आहे. देवी शक्ती सगळं ॲक्युरेटली करत आहे. आमच्या दुर्दैवाने ते आमच्यापर्यंत पोचलं नाही तर आपल्याला कळत नाही. आणि तेव्हा तो ब्रह्मदेवाला बोलावतो आणि ब्रह्मदेवाला म्हणतो बघ मी तुझं भविष्य खोटं केलं की नाही. रावणाचा अहंकार मना सांग पा रावणा काय झाले, का झालं, काय झालं. आणि तेव्हा ब्रह्मदेव म्हणतो नाही रे बाबा माझं भविष्य काही खोटं नाही झालं. म्हणजे म्हणे मग तुझं म्हणाला समुद्रकाठी बघ. त्याने कौशल्याला पेटीत ठेवले असते. दशरथाच्या तिथे येतो, तिथे नारद जातात आणि गंमत म्हणजे तिथे दोघांचा विवाह कुठे त्या समुद्राकाठी लागलेला आहे, कशा परिस्थितीत, आणि त्या दोघांचा विवाह झालेला आहे. ब्रह्मदेव म्हणतो माझं भविष्य खोटं नाही झालं. तत्सवितृवरण्य तवितृवर्ण उच्चार आम्ही गायत्री रोज म्हणतो आणि कित्येक ब्राह्मण आज बोलू नये वाईट वाटतं. आपण सगळे 90% ते ब्राह्मण बसलेले आहोत, पण कित्येक भिक्षुकी करणारे ब्राह्मण सुद्धा संध्या करत नाही. दुर्दैव आहे. ते रुद्र करून येतात तेव्हा त्यांना नियम आहे, रुद्र केलं की एक प्रकारची हीट वाटते. त्या रुद्र करताना काही उच्चारात कधीतरी चूक होऊ शकते. होणारच नाही म्हणून कोणी छाती ठोकून जास्त मारायची गरज नाही. तर म्हणून प्रायश्चित्त म्हणून विष्णू सहस्रनाम म्हणायचे त्यांनी रात्री. पण कित्येकाने म्हणतात नाही तर
साध्या साध्या गोष्टी ज्या धर्माने सांगितल्या आहेत आता आम्ही स्वीकारलंय ना, हा व्यवसाय म्हणून, मग तो व्यवसाय नीटच केला पाहिजे ना. आपण ट्रॅव्हल आणि प्रॉफिट झालं की लॉस झाल्याचा हिशोब ठेवली नाही. 3 याच्यामध्ये धुळीत मिळतील हो, 3दा ट्रॅव्हल काढलं तर. लक्षात घ्या, आमचं राहतं नाही तर तिथे कॅल्क्युलेशन असलंच पाहिजे. मस्त आम्हाला नेमकं हे शिकवत आहे. पुढची रामायण काय, महाभारत काय, त्या देवी कथा काय, देवीचा उत्सव काय, आम्हाला हे शिकवतात. पुढे आपल्या देवी उपासनेमुळे टळतं हे सांगण्यासाठी देवी बघवते नेमका याचा उद्देश काय आहे. पण ते आपल्याला बिफोर टाइम कळलं तर हो, हे फार महत्वाचं आहे. आणि तिथे उत्तम ज्योतिष काम करतं, फलज्योतिषही काम करतो, उत्तम अभ्यास असेल तर. आणि जे कृष्णमूर्तींचं तर कॅल्क्युलेशनच वेगळं आहे त्या ज्योतिषाचं. ते ॲक्युरेशनने उत्तर देतं तुम्हाला अगदी महिना, दिवस, मिनिटापासून. ज्याला हे नीट शिकलेला असेल त्याला हे अंडरलाईन परत परत. इथे ते दाखवलंय